यूं ही चला चल राही कितनी हसीन है ये दुनिया असं सॉन्ग लावत अनेक ट्रेकर्स सह्याद्री एक्सप्लोर करताना दिसतात। मात्र आपल्या तारा भागिनीनं देखील असंच मैं जिंदगी का साथ निभाती चली गई असं म्हणत एक अनोखा विक्रम केलाय। सोशल मीडियावर ताराच्या विक्रमाची खतरनाक चर्चा चालू आहे। आतापर्यंत माणसांनी केलेल्या हल्ल्याची चर्चा सुरू होती, पण ही चर्चा कोणत्याही व्यक्तीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची नाही, तर तारा वाघिणीच्या प्रवासाची आहे। ताराने सगळ्यांना थक्क केलेल्या सह्याद्रीचा प्रवास वन्य अधिकाऱ्यांसाठी कौतुकास्पद असल्याचं बोललं जातंय। हा प्रवास ताराने न थांबता केलाय, त्यामुळे तारा नावाच्या वाघिणीनं सह्याद्रीची ट्रेकिंग केली आहे असं म्हणायलाही काहीच हरकत नाही। पण ही तारा वाघीण सह्याद्रीमध्ये कशी आली? ताराने सह्याद्रीचा प्रवास नेमका कुठून आणि कसा केला? तारानं नेमका काय पराक्रम केलाय ज्याने सगळे वन्यजीव अधिकारी चकित झालेत? हेच सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, व्याघ्र गणनेच्या 2022च्या अहवालात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकाही वाघाची नोंद नव्हती। त्यामुळे राज्याच्या वन खात्यात पहिल्या टप्प्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 6 वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याची योजना आखली। हा प्रस्ताव राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे गेला आणि 1.5 वर्षांपूर्वी प्राधिकरणाची परवानगी मिळाली। या प्रस्तावात 3दा त्रुटी निघाल्या, त्या दूर करून पुन्हा हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला। वाघाच्या स्थलांतरणासाठी या ठिकाणी काम देखील सुरू करण्यात आलं। यानुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तारा नावानं ओळखल्या जाणाऱ्या वाघिणीला 15 नोव्हेंबरला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आलं होतं। सह्याद्रीत आल्यानंतर तिला नियंत्रित पिंजऱ्यात ठेवण्यात आलं। या काळात तिची हालचाल, नैसर्गिक प्रतिक्रिया, शिकार प्रवृत्ती, क्षेत्रचिन्हीकरण व हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता या सर्व गोष्टींचं तज्ज्ञांच्या उपस्थितीत निरीक्षण करण्यात आलं। भारतीय वन्यजीव संस्थेचे वन्यजीव संशोधक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून तिला पूर्णपणे तंदुरुस्त घोषित केलं। त्यानंतर 18 नोव्हेंबरला चांदोली राष्ट्रीय उद्यानातील नैसर्गिक अधिवासात तिला मुक्त करण्यासाठी दरवाजे उघडण्यात आले। मात्र 2 दिवस ती नियंत्रित पिंजऱ्यातच फिरत होती। दरवाजा उघडा ठेवूनही ती बाहेर गेली नाही। मात्र 20 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता अतिशय ऐटीत ती पिंजऱ्यातून बाहेर पडली आणि जंगलात निघून गेली। तारा वाघिणीनं नियंत्रित पिंजऱ्यात उत्कृष्ट क्षमता दाखवल्यामुळे तिचं नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत वर्तन दिसून आलं। दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यात आलेल्या तारा वाघिणीच्या हालचालींवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवलं जातंय। जंगलात सोडण्यात आलेल्या या वाघिणीच्या हालचाली रेडिओ कॉलरच्या माध्यमातून सातत्यानं नोंदवल्या जात आहेत। याचबरोबर ही वाघीण शिकार करत असून स्वतःच्या अधिकार क्षेत्राचा शोध घेतेय। नैसर्गिक परिस्थितीशी सुसंगत असं तिचं वर्तन असलं तरीही ती पूर्णपणे स्थिरावली असं म्हणण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागली असल्याचं वन्यजीव अधिकाऱ्यांनी म्हटलंय। दरम्यान 3 वर्षांची तारा वाघीण NTCAच्या सर्व मार्गदर्शक तत्वांनुसार ताडोब्यातील खडसांगी परिक्षेत्रातून पकडण्यात आली आहे। वैद्यकीय तपासण्या आणि सुरक्षा प्रोटोकॉल नंतर तिला विशेष वन्यजीव वाहतुकीच्या वाहनातून चांदोलीकडे आणण्यात आलं। यानंतर 12 नोव्हेंबरला 4 वाजता मोहीम सुरू झाली। रात्री 10 वाजता तिला कराडकडे मार्गस्थ करण्यात आलं। जवळपास 1000 किलोमीटरचा 27 तासांचा प्रदीर्घ प्रवास करून ही वाघीण शुक्रवारी पहाटे चांदोली इथं सुरक्षित दाखल झाली। त्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासण्या घेऊन पहाटे 3:20 सोनारली येथील एन्क्लोजरमध्ये सॉफ्ट रिलीज हे ॲप सुरू करण्यात आलं। याविषयी बोलताना स्थानांतरण मोहिमेत असलेल्या क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितलं की ऑपरेशन तारा हा सह्याद्रीसाठी ऐतिहासिक पुढचा टप्पा आहे। सॉफ्ट रिलीजमुळे वैज्ञानिक पुनर्स्थापनाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून सातत्यपूर्ण निरीक्षणाद्वारे सह्याद्रीला सक्षम व्याघ्र अधिवासन बनवण्याचं कार्य सुरू राहील। मंडळी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरू असताना सह्याद्रीच्या जंगलात नुकतंच आगमन झालेल्या तारा वाघिणीने आपल्या साहसानं वन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही थक्क केलंय। मोठ्या मगरींचा वावर असलेल्या वावरा धरणाच्या अथांग बॅकवॉटरमध्ये तब्बल 1.5 किलोमीटरचं अंतर अवघ्या 45 मिनिटात न थांबता पोहून पार करत तारानं राज्यातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात एका ऐतिहासिक नोंदीची भर घातली आहे। ताडोबा इथून आलेल्या ताराला 9 डिसेंबरला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलं होतं। 18 डिसेंबरला ती विलग्न वासाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून अधिवासाच्या शोधात बाहेर पडली। बाहेर पडताच 19 डिसेंबरच्या सकाळी ढेबेवाडी खोऱ्यातील मांगडेवाडी परिसरात तिचं दर्शन झालं। रस्त्यावर अचानक वाघीण आल्यानं काही काळ वाहतूक थांबली होती। सुदैवानं कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही। याच वेळी कसनी घोटील दरम्यान एसटी बस समोरून रस्ता ओलांडताना चालक वाहकांसह प्रवाशांनी तिला पाहिलं। गळ्यातील कॉलर रेडिओद्वारे तिच्यावर देखरेख असल्यानं वन्यजीव विभागाचं पथकही त्याच वेळी तिथं होतं। सातारामधील सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत
असलेले कसनी हे गाव सह्याद्री व्याघ्राच्या बफर झोनमध्ये समाविष्ट असल्यामुळे जवळच चांदोली अभयारण्याचा परिसर आहे। दरम्यान रात्री मुक्कामी आलेली कराड आगाराची मांगडेवाडी ढेबेवाडी बस 6:45च्या सुमारास घोटील कसनी दरम्यान आल्यावर चालक संदीप जाधव यांना बाजूच्या गवतातून वाघ रस्त्याच्या दिशेने येताना दिसला। त्यांनी बस जागेवरच थांबून त्याला रस्ता मोकळा करून दिला। यावेळी त्यांनी वाहक BR वाघ व बसमधील प्रवाशांनाही त्याची कल्पना दिली। काही क्षणातच रस्ता ओलांडून तारा पलीकडे गवतात शिरली आणि दिसेनाशी झाली। तारावर तिच्या गळ्यातील पट्ट्याला असलेल्या कॉलर रेडिओद्वारे कायम देखरेख असल्याने वन्यजीव विभागाला ती कसनी परिसरात असल्याची माहिती होतीच, त्यामुळे ती रस्ता ओलांडताना वन्यजीवचे पथकही तिथंच होतं। त्यानंतर मांगडेवाडी परिसरातून तारा वाघीण चांदोली वनक्षेत्रातील वारणा धरणाच्या बॅकवॉटरपाशी आली। त्या ठिकाणी ती बराच वेळ बसली होती। यानंतर सायंकाळी 6 वाजता तिने धरणाच्या पाण्यात उडी मारली। 200 मीटर गेल्यावर तिने डाव्या बाजूला वळून झोळंबी परिक्षेत्रात प्रवेश केला। या पाण्यात मोठमोठ्या मगरी आहेत, त्यामुळे ताराला धोका तर होणार नाही ना याची चिंता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटत होती। मात्र तारानं दुसऱ्या तीरावर म्हणजेच झोळंबी परिक्षेत्रात प्रवेश करून रात्री शिकारही केली होती। तिने झोळंबी कोर झोन मधून बफर झोन मध्ये प्रवेश केला आणि त्याच ठिकाणी तिचं वास्तव्य आहे। विशेष म्हणजे तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरित्या काम करत होता, ज्यामुळे वन विभागाला तिच्या प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेता आली। तारानं पाणी पार केल्यानंतर केवळ विश्रांती घेतली नाही, तर त्याच रात्री झोळंबी कोर झोन मध्ये शिकारही केली होती। सध्या तिचं वास्तव्य ढेबेवाडी बफर झोन मध्ये आहे। या भागात वन विभागाने नुकतेच 100 चितळं सोडली आहेत। त्यांच्या आवाजामुळे तारा या शिकारीच्या क्षेत्राकडे आकर्षित झाली असावी। तसंच यापूर्वी चंदा वाघीणही याच परिसरातून गेल्याच्या खुणा आहेत, त्यामुळे आपल्या हद्दीचा अंदाज घेण्यासाठी तारानं हा धाडसी प्रवास केला असावा असं सांगण्यात येत आहे। तारा वाघिणीनं 1.5 किलोमीटर पाण्यापासून प्रवास करून ढेबेवाडी बफर झोन मध्ये प्रवेश केला आहे। या भागात सोडलेल्या चितळ्यांचा वावर आणि चंदा वाघिणीच्या खुणा यामुळे ती भक्ष्य शोधण्यासाठी या परिसरात आली असावी। तिच्या हालचालींवर आमचं बारीक लक्ष आहे असं क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितलंय। याचबरोबर नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान वन विभागाकडून केलं जात आहे। रात्रीच्या वेळी एकट्यानं प्रवास टाळावा, जंगलालगतच्या भागात अनावश्यक वर्दळ करू नये असं वन विभागाकडून सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन्यजीव संरक्षक MS रेड्डी यांनी या स्थानांतरणाचं कौतुक करताना म्हटलंय की ताडोबा आणि सह्याद्रीच्या टीमचे वैज्ञानिक व समन्वयित काम अभिनंदनास्पद पात्र आहे। हे पुनर्स्थापन हा सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचा मैलाचा दगड आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या उपस्थितीसाठी ताराचा प्रवेश हा केवळ पुनर्स्थापन कार्यक्रम नसून विभागाच्या दीर्घकालीन व्याघ्र संवर्धनाच्या धोरणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। मंडळी, या तारा वाघिणीचा थक्क करणारा प्रवास वन्यजीव अधिकाऱ्यांसाठी कौतुकास्पद आहे। या वाघिणीवर रेडिओ कॉलरच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका नाही असं सांगितलं जात असलं तरी जंगलाच्या भागातून जाताना काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सावध राहा। बाकी या तारा वाघिणीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।